आजऱ्यात कोणताही एक रस्ता पण ठीक नाही. प्रलोभन दाखवायला सुरू आहे, हे बरोबर नाही आहे. करोड रुपये आले असतील हे मी दाखवले कागदावर, पण ते प्रकल्प काय उभारलेला नाही. इलेक्शन आले की यांचे रोजगार सुरू होतात. आजऱ्याच्या वेगवेगळ्या भागात मी फिरतोय, वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, वेगवेगळ्या उपनगरांमध्ये गेलोय. नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, नागरिकांना काय अपेक्षित आहे या अनुषंगानं सगळ्यांशी चर्चा करतोय. योगायोगानं माझ्यासोबत आता आजरा परिवर्तन आघाडीचे संजय सावंत आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार आहेत ते. त्यांच्याकडं एक थोडा वेळ आपण मागून घेतला, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय नेमकं त्यांचं विजन आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं, काय स्थिती आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? मतदान काही तासांवर आहे, मात्र आजरा विकास आणि भविष्यातील आजरा या अनुषंगानं आम्हाला काय सांगाल? आजच्या घडीला आजऱ्याची स्थिती काय आहे? आता विकास जर म्हटला, गेल्या आता 5 वर्षात करोडो रुपये आजऱ्यात आले. सत्ताधारी सांगतात की 100 कोटी आले, 150 कोटी आले. 100 कोटी रुपये आले तर ते कुठल्या गोष्टीसाठी वापरले किंवा असं ठोस आजऱ्यामध्ये कोणता विकास केला की 100 कोटी रुपये खर्च झाले? पाणी योजनेसाठी सुरुवातीची योजना ही आम्ही ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला 15 कोटीची होती. आता जवळजवळ ती 24-25 कोटीची झालेली आहे. 25 कोटी रुपये तुम्ही त्या योजनेसाठी खर्च करायला लागला आहे. ही योजना काय पूर्णत्वाला जाणार असं काही दिसत नाही. की आता त्यांचा कालावधी पण पूर्ण झाला, 2-2.5 वर्ष झाले कालावधी पूर्ण होऊन, तरी पण ती योजना किंवा त्या पाईपमधून नळाला पाणी आलेलं काही दिसत नाही. आम्ही मधल्या काळात 1 वर्षापूर्वी मोर्चा काढला की बाबा या योजनेचं काम थांबलेलं आहे किंवा ही योजना काहीतरी परत चांगल्या पद्धतीनं काम सुरू व्हावं म्हणून मोर्चा काढला. मोर्चा ज्या दिवशी काढायचं ठरला, आदल्या दिवशी जुनी योजनेला त्यांनी थोडंफार हे करून एकदम सगळं गावभर पाणी सोडलं. सगळीकडे पाणी सोडल्यानंतर आमच्या मोर्चाला जी त्यांची तक्रारी होत्या की माणसं मोर्चाला येणार होती ते आली नाहीत. म्हणजे एका दिवसापुरतं पाणी सोडू शकते आणि इतर वेळा पाणी काय येत नाही. तर हे पाण्याचं नियोजन यांचं बरोबर नाही आणि फक्त दाखवण्यापुरतं नियोजन करून एका दिवसापुरतं हिने पाण्याची योजना, म्हणजे पाणी आमचं व्यवस्थित चालू आहे, नळ पाणी योजना व्यवस्थित चालू आहे, पण नवीन नळ पाणी योजना आहे ती खरोखरच अडकळलेली असे दिसायला लागले सगळं. यामुळं गावात सगळीकडे खड्ड्याचं साम्राज्य, पाणी लिकेज असल्यामुळं पाणी, खड्डे, चिखल, परत रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. सगळे रस्ते आजऱ्यात कोणताही एक रस्ता पण ठीक नाही. त्यावेळा ठराविक कॉलनीमध्ये किंवा ज्या बाहेरच्या वस्त्या आहेत तिथं पूर्वी मंजूर झालेली कामं आता हिने इलेक्शनच्या तोंडावर करायला लागलं. म्हणजे त्या ठिकाणच्या जे काही मतदार आहेत त्यांना ते दाखवायचे की बाबा रस्त्याचं काम चालू आहे किंवा आम्ही काहीतरी खर्च करायला, प्रलोभन दाखवायला सुरू आहे, हे बरोबर नाही आहे. त्या कॉलनीमधली जनता आहे जिथं कामं जिथं आता तिने जस्ट आचारसंहिता चालू झाल्यापासून करायला लागले, त्या लोकांना पण समजले की बाबा इलेक्शन आले म्हणून काम करायला लागलं. त्याचा काही या मतदारांच्यावर आणि या मतदानावर काही परिणाम होणार नाही. दुसऱ्या बाजूला आजऱ्यात मी ज्या नागरिकांशी बोललो ते नागरिक सांगता इथला कचरा प्रश्न उग्र आहे म्हणून. काय कसं बघताय तुम्ही? नाही, कचऱ्याचा पूर्वी प्रकल्प मंजूर होता, तो काय पूर्णत्वाला गेला नाही. कचऱ्याचं एवढं साम्राज्य झालं जाते. ते शेजारी वस्ती आहे, त्या वस्तीला त्याचा त्रास होते. तक्रारी करूनही त्याच्यावर काही उपाययोजना होत नाहीत. जर का आम्हाला जर तुम्ही संधी दिली, जनतेनं संधी दिली, तर पहिला आम्ही कचऱ्याचं काय करायचं त्याबद्दल काही प्रकल्प असतील किंवा त्याचं काय उपाययोजना असेल त्या आम्ही पहिला हातात घेऊ. दुसऱ्या बाजूला आजऱ्यातला जो युवक आहे मुख्यतः मेट्रो सिटीमध्ये म्हणजे पुणे मुंबईसाठी असेल इकडं स्थानांतरित होते रोजगाराच्या अनुषंगानं. तर या अनुषंगानं काय, कशामुळे काय झालंय, काय नाही? आजऱ्यामध्ये रोजगार संधी देऊ, हे करू ते करू म्हणजे आश्वासन फक्त दिले जातं, पण प्रत्येक
प्रत्यक्षात तिथं काय घडत नाही. आजऱ्यातल्या तरुणांना म्हणजे शिक्षण घेऊनही आजऱ्या तालुक्यात किंवा आजरा ह्याच्या या नगरीमध्ये कुठंही रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळं बाहेर जावं लागतं. ओके. फक्त यांचं आश्वासन दिलं आहे. आणि जरी त्यांच्या संस्था असल्या किंवा कुठल्या सूटकरी असू देत किंवा काय असू देत, त्यामध्ये जरी नोकर भरती जरी केली तरी युवकांना ज्या पद्धतीनं म्हणजे पगार वगैरे किंवा त्यांना हे मानधन आहे ते कमी दिलं जातं, त्यामुळे तिथं नोकरी करू शकत नाही. म्हणजे सरळ सरळ गळचिप्पी केली जाते. गळचिप्पी केली जाते. इलेक्शन आले की यांचे रोजगार सुरू होतात. इलेक्शनच्या तोंडावर बाबा नोकरी देतो, हे करतो, आश्वासनं देऊन तेवढंच बाबा महिना 2 महिन्यासाठी हे करायला येते. त्याचा काय उपयोग होत नाही. ते काय शेवटपर्यंत राहत नाहीत ती मुलं, बाहेर निघून जातात. आता अप्रत्यक्षपणे आपण काही तासांवर आहे हे सगळं मतदान असेल, निकाल असेल. जर आजऱ्याच्या जनतेनं आपल्याला संधी दिली तर काय असणार आहे आपलं विजन? विकासाच्या अनुषंगानं आपण काय प्रकल्प राबवणार आहात किंवा आपल्या डोक्यात काय संकल्पना आहे? रस्ते असू दे, गटर असू देत किंवा चांगल्या पद्धतीनं म्हणजे जी काय कामं आपण आजऱ्यामध्ये करणार आहे त्याची क्वालिटी मेंटेन पहिला हा महत्त्वाचा. ज्या ठेकेदाराला आम्ही काम देईल त्या ठेकेदाराकडून चांगल्या पद्धतीनं काम करून घेणं हे महत्त्वाचं काम आम्ही करू. परत आम्हाला जर संधी मिळाली तर आजऱ्यापासून आमचं सरकारी हॉस्पिटल जे काय गरीब लोकांसाठी सोयीचं आहे ते खूप लांब आहे. म्हणजे जवळपास 3 किलोमीटरचं अंतर, गाव भागापासून थोडं अंतर आहे. 3 किलोमीटरचं अंतर आहे. आम्ही नगरपंचायतीतर्फे या रुग्णांसाठी वाहतुकीची सोय व्हावी किंवा मोफत वाहतूक करण्याचा म्हणजे आम्ही एक मानस आहे. ओके. त्यांना बाबा जाणं येणं म्हणजे खूप लांब पडते. ओके. त्यामुळे त्यांना ने-आण करण्यासाठी काहीतरी व्यवस्था आम्ही करू. ओके. मोफत. आपण पाहिलं असेल ज्या ज्या नागरिकांशी आपण चर्चा करतोय, आजऱ्यातला रस्त्यांचा प्रश्न असेल, आजऱ्यातल्या पाण्याचा प्रश्न असेल, आजऱ्यातल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, आजऱ्यातलं सांडपाणी आहे, अशा एक ना अनेक समस्यांनी आजरीकर ग्रासलेले आहेत. त्यांना आता या सगळ्यातनं सुटका हवी आहे आणि यासाठी आजरेकर परिवर्तनाच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय. कारण ज्या ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय तो प्रत्येकजण आपण ज्या समस्येत आहोत त्यावरच बोलतोय. अर्थात लोक थेट नाव घेत नाहीत, मात्र ते परिवर्तनाच्या विचाराधीन आहेत. सध्या इथंच थांबूया, जाऊया पुढच्या काही नगरपंचायतीच्या अनुषंगानं मागोवा घेण्यासाठी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.